नमस्कार, मी मिलिंद विनायक काणे. आपणा सर्वांचं आजच्या कल्याणचे सांगती या कल्याण चॅप्टर मेंबर्सच्या घरगुती मुलाखतींच्या सोहळ्यात पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत कल्याण चॅप्टर मेंबर आणि टिटवाळ्यातले प्रसिद्ध वास्तुशास्त्रकार दीपक जोशी यांना. सर नमस्कार. नमस्कार. आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आज गप्पांची मैफल तुम्ही रंगवणार आहात, त्याबद्दल पहिल्यांदा कल्याण चॅप्टर तर्फे मनापासून आभार मानतो तुमचे. तयार आहात? येस सर. मला असं वाटतं आतापर्यंत झालेले इंटरव्ह्यू पाहिलेच असतील. या नक्कीच. फॅन्टॅस्टिक. सो आपण सुरुवात करूया. येस. सो सुरुवात आपण नेहमी करतो तशीच, बालपण, शाळा, कॉलेज. आपलं बालपण कुठे गेलं? तसं बालपण माझं डोंबिवली बऱ्यापैकी, कारण डोंबिवलीमध्येच JK पानसरे शाळा म्हणून होती मराठी मंदिरच्या जवळ. तिथे माझी शाळा होती. आणि डोंबिवलीमध्ये आईचं माहेर डोंबिवली. आईचं माहेर डोंबिवली असल्यामुळे आम्ही डोंबिवलीमध्ये वास्तव्याला होतो. बरोबर. पण कालांतराने वडील होते जळगाव डिस्ट्रिक्टमध्ये एका कारखान्यात जॉबला, शुगर फॅक्टरी म्हणून एक फेमस फॅक्टरी आहे तिकडे. तर तिकडे कामाला असल्यामुळे मग एक काही वर्ष मुंबईत राहिल्यानंतर मग आम्ही परत सगळी फॅमिली ही जळगावला गेली. आणि तिकडे अर्ध शिक्षण माझं डोंबिवलीत झालं, अर्ध शिक्षण माझं तिकडे झालं. अच्छा, म्हणजे शालेय शिक्षणाचा अर्धा भाग साधारणपणे समजा 5वी पर्यंतचं शिक्षण आपण बघूया डोंबिवलीमध्ये झालंय. 5वी 6वी नंतरचं जे काही शिक्षण असेल ते सगळं जळगाव डिस्ट्रिक्टमध्ये झालं. अच्छा, म्हणजे कॉलेजही आपण जळगावमध्ये? कॉलेज थोडा पार्ट कॉलेजचा जळगावमध्ये होता आणि नंतर मग आपलं मॉडेल कॉलेज जे आहे डोंबिवलीतलं मॉडेल कॉलेज आहे ते कॉलेज माझं होतं. कॉमर्स ग्रॅज्युएशन केलं? कॉमर्स ग्रॅज्युएशन. वा, क्या बात आहे. शाळा कॉलेजचे काही किस्से आठवतात? तसे विशेष काही नाहीये, कारण एकदम तसा विचार केला तर खूप शाय आणि एकंदर जास्त कोणाच्या याच्यामध्ये मिक्सअप न होणं हा माझा पिंड होता. त्यामुळे आपलं काम भलं आपण भलं, बस. जास्त काय धुडगूस नाही किंवा इतर जणांच्या परीक्षित सरांचं मी बघितलं एकंदर बराच धुडगूस वगैरे तसा प्रकार माझा कधी झाला नाही. आणि एकदम सिंपल आपलं आयुष्य माझं कॉलेजमधलं किंवा शाळेमधलं गेलं. शांत विद्यार्थी होतात, एकदम शांत, अतिशय गुणी विद्यार्थीचे. सगळ्या टीचर्सना त्या प्रोफेसर्सना आवडते. वा वा वा, क्या बात आहे. पण मग त्यात सुद्धा काही घरात मस्ती किंवा असं वगैरे काहीच वगैरे, पण मान खाली घालून जायचं, मान खाली घालून एवढं मान खाली घालून जाण्या इतपत एवढी ही नव्हती. मानव, कारण जनरली एक टीचर्स लोकांचा माझ्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा होता, कारण माझं अक्षर खूप त्या काळी एकदमच खराब झालेलं आहे प्रॅक्टिस नसल्यामुळे. पण त्या काळी खूप अक्षर चांगलं असल्यामुळे कुठेतरी एक नॉलेज त्यातल्या चांगलं असल्यामुळे, आणि सर्वात महत्वाची गोष्ट मुंबईत आलेला व्यक्ती आहे. बरोबर. बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा असतो. मुंबईत राहिलेला व्यक्ती आज आपल्या जळगाव डिस्ट्रिक्ट मध्ये राहतोय, कारण सगळं खेडेगाव आणि एकंदर सगळा तो जो काही माहोल असतो, बरोबर, एक बघण्याचा दृष्टिकोन तिथल्या लोकांचा एक वेगळा होता. खरंय. मी असं तुमचं अगदी शांत बालपण, एकदम शांत. शाळा, कॉलेज, येस, अगदी धुडगूस नाही, अतिशय आवडता विद्यार्थी. येस, शांतताप्रिय विद्यार्थी, आपल्या कामाशी काम ठेवणं. ग्रेट. थोडंसं आपल्या परिवाराबद्दल सांगा. परिवाराबद्दल मिसेस, 2 मुलं. ओके. मिसेस ट्युशन्स घेते. अच्छा. सकाळ संध्याकाळ ट्युशन चालू असतात. मुलाचं मोठा मुलगा जो आहे वेदांत, तो आता MA हिंदीमध्ये त्याने MA केलेलं आहे. वा वा, क्या बात. ओके. एक आत्ता ऑटोमॅटिक रोबोटिक नावाचा जो काही डिप्लोमा आहे, नवीनच आता इंट्रोड्यूस झालेला आहे. एक डिप्लोमा करतोय. तुमचं जोंधळे हायस्कूल स्कूल इंजिनिअरिंग स्कूल जे आहे, कॉलेज, तर तिथे त्याचं कॉलेज सुरू आहे. 7 इयरला तो आहे. हे वेदांत करतो. वेदांत MA झाला. अच्छा. जो मोठा आहे. आणि ध्रुव जो आहे तो धाकटा आहे, जो डिप्लोमा करतो. म्हणजे वेदांत आणि ध्रुव ही तुमची दोन. ग्रेट. आणि तुमच्या चौघांचा परिवार आहे? चौघांचा परिवार. वा. वहिनी घरातल्या ट्युशन्स घेतात? घरातल्या ट्युशन्स. शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या? जे काय आजूबाजूचे जे स्कूल्स मधले स्टुडंट्स असतात, बालवाडी पासून ते साधारणतः 4थी 5वी पर्यंत स्टुडंट्स एक 30-40 जण नियर अबाउट येतात. सकाळ संध्याकाळ मिळून साधारणतः 30 ते 40 जण असतात. म्हणजे प्रचंड बिझी स्केड्यूल. वा. सकाळी 2-3 तास क्लासमध्ये, परत संध्याकाळी 4 नंतर ते 6-6:30 पर्यंत क्लासमध्ये. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. सगळे विषय? ऑलमोस्ट सगळे विषय. सुपर. म्हणजे वहिनी सुद्धा शिकवतात.
तुम्ही सुद्धा अशा विषयाचा अभ्यास करता की ज्याच्यात शिकण्याचा प्रयत्न बरेच जण करत असतात. म्हणजे तुमचे शिक्षण त्या अर्थाने चालू आहे. कारण वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र ही सगळी ही शास्त्र, म्हणजे आपण जे शास्त्र म्हणतो ना ते अभ्यास येतो. आणि सगळ्या प्रोफेशनला बोलताना, सगळ्या प्रोफेशन बद्दल बोलताना अभ्यास येतोच. म्हणजे प्रोफेशन बद्दल बोलताना नाव घेताना असं येते वास्तुशास्त्र हे लागलेलं आहे. सो आपण त्याच्याकडे थोडंसं बोलू की वास्तुशास्त्र विशारद तुम्ही आहात आणि हे तुमचं प्रोफेशन आहे आणि गेली काही वर्ष तुम्ही त्यात काम करताय. सो वास्तुशास्त्राकडे वळणं कसं झालं? आता लहानपणापासून एक अध्यात्माची प्रचंड आवड. बर. म्हणजे एक बालपणापासून 2-2 तास पूजा करत राहणं. बर. म्हणजे सगळे एकंदर माझं सोमवारचा वार उपासाचा, मंगळवारचा उपासाचा, गुरुवारचा उपासाचा, शनिवार उपासाचा, हे सगळं जो काही प्रकार असायचा आणि एक अध्यात्माशी जोड खूप लहानपणापासून होती. आणि कालांतराने मग आता अर्थांजन करण्याकरता मग जेव्हा मी मुंबईत आलो, कारण वडिलांचं रिटायरमेंट झाल्यानंतर सगळेजण मुंबईत आले. बरोबर. आणि आपली मोठी भाऊ वगैरे सगळे जे आहेत ते सगळे मुंबईमध्ये होते. बरोबर. आणि मुंबईमध्ये सगळं शिक्षण म्हणा, अर्ध शिक्षण म्हणा, जॉब म्हणा, जॉबच्या अनुषंगाने पण कुठेतरी मनामध्ये किडा होता की अरे आपण काय करतोय. ING वेश्या बँकेमध्ये होतो, अँड्रोमेडा सारख्या एका सिटी बँकेच्या DSA मध्ये मी होतो. बरोबर. पण कुठेतरी मनामध्ये खंत होती की हे काय चाललंय, काहीतरी पटत नव्हतं. कुठेतरी आपल्या आवडीचं, आपल्या एकंदर साजेचं आपण जर करता आलं तर असंच एक पुस्तक वाचता 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 मला एक पुस्तक मी भेटलं की जे एक वास्तुशास्त्राने फेंगशुई या विषयावरती होतं. बरं. मग ते वाचल्यानंतर मला त्याच्यात इंटरेस्ट निर्माण झाला. आता आपण हे शास्त्र आपण शिकावं आणि शिकून लोकांना आपण त्याचं मार्गदर्शन करावं या इतपत थोडासा अभ्यास सुरू झाला. बरोबर. आणि आज 15 वर्ष लगातार या विषयामध्ये आहे, अभ्यास सुरू आहे. मी असं म्हणणार नाही की परिपूर्ण झालोय. बरोबर. हा विषय असा नाहीये की बाबा लगेच माणूस शिकला आणि परिपूर्ण झाला. पण नवीन नवीन चॅलेंजेस येत असतात. बरोबर. नवीन नवीन विषय येत असतात आणि आपण पुढे सरकत असतो. नाही, आणि किंबहुना सर कुठल्याच विषयात कधीच आपण परिपूर्ण होऊ शकत नाही. हे मला असं काय म्हणतो, हा विनोद आहे. चार्टर्ड अकाउंटंटचा प्रॅक्टिसिंग असं आपण म्हणतो की डॉक्टरचा प्रॅक्टिसिंग. मला एक मित्र म्हणाला होता, अरे प्रॅक्टिसिंग का म्हणतात, तर आमच्याकडे एक डॉक्टर म्हणाला, वी आर ऑलवेज प्रॅक्टिसिंग बिकॉज वी आर नेव्हर परफेक्ट. बरोबर. सो तसाच प्रकार आहे. आपण कधीच असं म्हणू शकत नाही की मला सगळं कळलं, कारण सगळं कळलं तर मग शिकणं बाजूला राहते. कारण प्रत्येक वास्तू ही नवीन काही ना काही शिकवत असते. नक्कीच. प्रश्न जेव्हा प्रत्येक वास्तूमध्ये आम्ही जेव्हा व्हिजिट करतो तेव्हा काहीतरी नवीन शिकायला मिळतं. नक्कीच. आणि मग हे कसं आपण सॉल्व्ह करायचं याचा अभ्यास सुरू होतो. नक्कीच. सर मी आता थोडंसं आधी जाईल. तुम्ही म्हणाला की गेली 15 वर्ष तुम्ही वास्तुशास्त्रकार म्हणून काम करताय. या शास्त्रावरती तुमची बऱ्यापैकी कमांड आहे आणि वेगवेगळे अनुभव जसजसे मी क्लायंट्सकडे जातात तसे येत असतात. पण त्याआधी तुम्ही आता नमूद केलं की तुम्ही अँड्रोमेडात होता ना. अँड्रोमेडा हे बऱ्यापैकी गाजलेलं DSA त्या काळी या सिटी अगदी फॉर्म मध्ये. आणि त्याच्या मला ING वैश्य बँक, या ING वैश्य बंद होईपर्यंत इट वॉज डुईंग अ फाईन बिझनेस. मग तुम्ही याचा अर्थ कॉर्पोरेटचा अनुभव आहे. मग किती वर्ष तुम्ही नोकरी करत होता? जास्त साधारणतः 3 ते 4 वर्ष नोकरी होती. बर. जे याच्या अगोदर एक मल्टी लेवल मार्केटिंग जो एक होता विषय त्याच्यामध्ये होतो. बर. आणि त्यानंतर मग मित्राने सांगितलं की एक अँड्रोमेडा म्हणून आहे, कारण तो तिथे होता जॉब करायला. मग मी तिथे जॉईन झालो. बरोबर. 1-1.5 वर्ष तिथे काम करत नाही तर मला ING वेश्याची ऑफर आली. ING वेश्यामध्ये 2 वर्ष काढली. त्यामध्ये मांडवी ब्रांचला होतो मस्जिद बंदरला. नंतर आपल्या ठाण्यालाच जी राम मारुती रोडवरती ब्रांच होती आधी. ओके. ती आता बंद झाली. ING वेश्याच कोटकने घेतली. करेक्ट. ओके. त्यानंतर आणि तो विषय संपला. मग ते करत असताना काहीतरी एक्स्ट्रा काहीतरी करायचं म्हणून मग वास्तुशास्त्राकडे हळूहळू वळत गेली. आणि मग आता फुल टाइम वास्तुशास्त्रावरतीच फोकस करत गेलो. म्हणजे नोकरीतनं व्यावसायिक म्हणून मी वास्तुशास्त्रात आला आणि मग वास्तुशास्त्रकार झाला. पण मग ही नोकरी म्हणजे ING वैश्य आणि अँड्रोमेडा हे साधारण किती वर्ष गेले? अँड्रोमेडा साधारणतः 2 वर्ष झाले आणि ING वेश्या पण साधारणतः 2 वर्ष झाले. 4 वर्ष. म्हणजे 4 वर्ष हा नोकरीचा अनुभव आणि मग तिकडनं यू स्विच टू बिझनेस. म्हणजे गेली 15 वर्ष तुम्ही अंतप्रनर आहात असं म्हणताय. फॅन्टॅस्टिक. आणि तुम्ही म्हणालात बघाशी की आपण काय करतोय, म्हणजे जे जनरली येतं, म्हणजे मी सुद्धा जेव्हा नोकरी सोडून व्यावसायिक व्हायचं ठरवलं 2018ला, तरी मला असंच माझं तो प्लॅन होतं. पण शेवटी हे प्लॅन होण्याचं कारणही असं होतं की ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम इसमें से मजा चला जाए. मजा नाही आला. ते तुमच्या बाबतीत होत होतं?
म्हणजे मला अजून थोडा प्रश्न क्लिअर कळला तर नाही. म्हणजे मी नोकरी करतोय पण मजा नाही येते, मी काय करतोय जर तुम्ही म्हणाला. येस, हा विषय तर नक्कीच होता. मजा येत नव्हती. सकाळचं बाबा 10 वाजता तिथे पोहोचायचंय, संध्याकाळचं निघायचंय, परत ते टार्गेट, हा सगळा जो काही आहे चिडचिडपणा, वाद, हा सगळा जो कुठे तो अक्षरशः डोक्याला मुंग्या आणणारा विषय असायचा. आणि कन्सिस्टंट प्रेशर असतं. येस, आणि ते प्रेशर अर्थातच बँकिंग फील्ड हा जो काही प्रकार आहे हा प्रेशर जास्तच असतं. अगदीच. ओके, तुम्हाला हे टार्गेट एवढे टार्गेट आणायचं, एवढे लीड्स तुम्हाला जनरेट करायचे, काय कुठेतरी ते हे आपलं बस की बात नाहीये. बरोबर. ओके, काय कुठेतरी काहीतरी स्वतःला चेंज करावं म्हणून आपली जी सुरुवातीपासून एक अध्यात्माची आवड आहे. आणि ऑफकोर्स आपण तसं विचार केला तर ब्राह्मण. बरोबर. ब्राह्मण म्हटल्यानंतर समोरचा व्यक्ती लगेच पहिला म्हणतो, हा तुम्ही पूजा करतात का? हो. म्हणजे कुठेतरी तो एक लागेबांधे जोडले जातात. काय म्हटलं ठीक आहे, आपण पूजा नाही करू शकत कारण त्याला एक विशिष्ट अभ्यास आहे, बरोबर, शिक्षण आहे. तर आपण ऍटलिस्ट वास्तुशास्त्र का होईना, जेणेकरून लोकांच्या घरी जाऊन लोकांचं मार्गदर्शन, त्यांची प्रॉब्लेम सोडवण्याचं काम, हे सुद्धा एक चांगलं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, त्यांचे जे ब्लेसिंग्स मिळणार आहेत, प्रॉब्लेम सुटल्यानंतरचे जे ब्लेसिंग्स आहेत, ते पैशाच्या आपण त्याला कंपेअर करू शकत नाही. ते अतिशय उत्तम लेवलचं आपलं ब्लेसिंग्स मिळू शकतात. बरोबर. म्हणजे एकीकडे पैसा कमवणंही झालं, मी व्यावसायिक आहे त्यामुळे स्वातंत्र्यही झालं. बरोबर. त्या स्वतःच्या आवडीचं करताय, मजा बी आलेला. आणि नंतर मी म्हणाला की दुवा, सर्वात महत्वाची गोष्ट, आपल्या वेळेनुसार आपण काम करू शकतो. मला कुठल्या रिस्ट्रिक्शन नाहीये, मला 10 वाजता तिथे पोहोचायचं. बरोबर. ओके, आपल्या वेळेनुसार हा मला वेळ अवेलेबल आहे, मी तुझ्या घरी येणार आहे. बरोबर. ते तुमच्या प्रोजेक्टवरती येणार आहे. सिम्पल. करेक्ट. ऍब्सोल्युटली. सर, आता आपण वास्तुशास्त्राकडे बोलू. वास्तुशास्त्र, आता तिकडे शास्त्र हा शब्द येतो, तिथं नियम येतात, प्रोसेस येते, बरोबर आहे, आखाडे येतात, आडाखे येतात किंवा ठोकताळे येतात की अशा गोष्टी केल्यानंतर हे फलित आहे, अशा गोष्टी नाही केल्या तर हे फलित आहे, किंवा अमुक गोष्ट केली तर हे चांगलं होईल, अमुक गोष्ट नाही केली तर असं नुकसान होऊ शकतं. आणि हे आपण वास्तूबद्दल, म्हणजे राहत्या वास्तूबद्दल किंवा आपण जिथं व्यवसाय करतो किंवा नोकरी करतो त्या वास्तूबद्दल आपल्याला जाणून घेता येतं. ती वास्तू आपल्याला हे सांगत असते. तर वास्तुशास्त्राचे चांगले आणि वाईट निश्चित अनुभव तुम्हाला आले असतील. तर त्या अनुभवाबद्दल ऐकायला आवडेल. वास्तुशास्त्राचे चांगले अनुभव, आपण दोन्ही पद्धतीचे अनुभव घेतात एकंदरीत जेव्हा वास्तू परीक्षण करताना. अनुभव तसे बरेच आहेत, कारण वास्तू परीक्षण करताना एक एक गोष्ट शिकायला मिळते. बरोबर. एक छोटासा अनुभव सांगायचा झाला तर वापीमध्ये एका घराच्या वास्तू व्हिजिटला गेलो. म्हणजे इथे फक्त वास्तुशास्त्रच काम करतं का हा एक प्रश्नचिन्ह बरेच लोकांमध्ये येतो. कारण बऱ्याचशा लोकांचा एक गैरसमज असतो की मी वास्तू केली पण मला रिझल्ट नाही मिळाला. बरोबर. बरोबर. पण मग त्याच्या इतर सुद्धा काही बाबींचा त्याच्यामध्ये प्रभाव असतो. तसं मी वापीला गेलो, व्हिजिट बंगला होता त्यांचा. बंगला व्हिजिट करताना त्यांनी मला प्रश्न असा केला की बाबा आमचं रेस्टॉरंट आहे, रेस्टॉरंट चालत नाहीये, लग्न होऊन 8-10 वर्ष झाली, मुरबाळ नाहीये, घरात वादविवाद चालत वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं. बरोबर. आता सांगितल्यानंतर मी वास्तू जेव्हा बघितली तर वास्तुशास्त्राप्रमाणे बऱ्यापैकी चांगली होती. म्हणजे त्यांचं राहतं म्हणजे बरोबर जे आम्ही शास्त्र नियमानुसार सांगतो, अग्नेला किचन पाहिजे, बरोबर अग्नेला किचन आहे, बेडरूम साऊथ वेस्टला पाहिजे, साऊथ वेस्टला बेडरूम आहे, एंट्री बऱ्यापैकी नॉर्थ ईस्टच्या झोन मध्ये आहे. बरोबर. आता मला प्रश्न पडला हा की याला सांगू काय. बरोबर. म्हणजे आता मी वास्तुशास्त्र बरोबर इतरही शास्त्रांचा माझा अभ्यास असल्यामुळे एक लोलक शास्त्र म्हणून डाउजिंग प्रकार आहे, जे पेंडुलमच्या माध्यमातून केलं जातं. मी पेंडुलमचा स्टडी केला की बाबा या व्यक्तीचा जो प्रश्न आहे हा कुठल्या प्रॉब्लेमशी संबंधित आहे, म्हणजे याचा प्रॉब्लेम नेमका काय, बरोबर, कुठून हा प्रॉब्लेम येतोय. तेव्हा कुठेतरी असं जाणवलं की याचा कर्माशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे. बर. ओके. जेव्हा कर्माशी रिलेटेड प्रॉब्लेम म्हटलं तुमचा बिझनेस काय आहे, मग त्यावेळेला ही व्यक्ती बोलायला सुरुवात केली नाही. म्हणजे आधी बरेच लोक काय करतात, अर्धवट सांगतात किंवा थोडंसं सांगत नाहीत, बरोबर, अशा स्वतःचे सिक्रेट्स ओपन करत नाही. बरोबर. त्यांची अपेक्षा असते बघूया वास्तूवाला काय करतो किंवा वास्तुतज्ञ काय, तुम्हाला काय कळतं, हा एक त्यांचा एक हे असतो. पण त्याने मला मग सांगायला सुरुवात केली. म्हणजे खरं सांगायचं झालं तर आमचा पिढीचा धंदा जो आहे तो दमनवरनं चोरून दारू आणायची, बर, आणि अहमदाबादमध्ये चोरून विकायची, बर, आणि गुजरातमध्ये दारूबंदी. हा. आणि मला म्हटलं उत्तर सापडलं. कारण ज्या घरामध्ये दारू गेली त्या आया बहिणींनी तुम्हाला शाप दिले, ब्लेसिंग दिले काय, हे कुठेतरी तुमचं कर्म खराब झालं.
म्हणजे तुम्ही जे मगाशी म्हणाला हे आता कसं याला जोड थोडी कर्माची जास्त येते. बरोबर. तुमचं कर्म पास्ट असेल, प्रेझेंट असेल किंवा मागचं असेल, कसं असेल यावरती सुद्धा तुमचं जडणघडण, तुमचं सक्सेस हा आहे प्रश्नच. ओके. शिवाय थोडंसं आता कसं 15 वर्षापासून या फील्डमध्ये असल्यामुळे, एक अध्यात्माची आवड असल्यामुळे एक दत्त महाराजचे ब्लेसिंग्स आहेत आणि त्या ब्लेसिंग्समुळे मला एक अचानक फ्लॅश असा आला की बाबा ही व्यक्ती गावगुंड होती. बर. आणि पटकन मी सांगितलं, म्हटलं तुम्ही काही वर्षापूर्वी ते गुंड होता. हो म्हणे, मी ते गावगुंड होतो. आमचा धाक होता. म्हटलं मला दिसत आहे 2 जणांना तुम्ही मारलंय. बर 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 बर. हो म्हणे, माझ्याकडनं काही लोकांना मारहाण झालेली आहे. म्हटलं हा जो काही विषय मी कुठेतरी तळतळाट, ओके, जो तुम्ही कॅरी फॉरवर्ड करता, जो कॅरी फॉरवर्ड करतात तो कुठेतरी तुम्हाला त्रास देतो. अच्छा. बर. आणि हा आता याला उपाय काय आहे, तर काही नका करू, सिंपल आहे, माफी मागा. माफी मागणं हा एक महत्वाची गोष्ट आहे की जे काही घडलंय आपल्याकडनं त्याची माफी मागा. रात्री झोपताना माफी मागायची. माझ्याकडनं घडलेलं आहे कर्म, अनाहूतपणे अज्ञानामुळे माझ्याकडनं काही चुकीचं घडलं असेल, कोणाचा अपमान केला असेल तर मी क्षमा मागतो. बर. आणि बघा काय होत आहे ते. काही उपाय मी सांगितले, ते उपाय दिले. उपाय दिल्यानंतर त्यांनी जी काही प्रोसेस मी सांगितली होती ती केली आणि 2-1 वर्षानंतर त्यांचा फोन आला मला, गुरुजी जे काही प्रॉब्लेम्स होते ते 50% वरती रिलीज झाले. वा वा वा, क्या बात. बर. हा जो काही जे बरेचदा काय होतं की नुसतं वास्तूच काम करते असं नाही. तर माझं जनरली वास्तू परीक्षण करताना हे स्पष्टपणे सांगणं असतं की वास्तूच काम करते असं नसतं. वास्तू बरोबर तुमची कुंडली आली, तुमचं प्रारब्ध आलं, सगळं तुमचं डेट ऑफ बर्थ आली, बरोबर, तुमचे एक्सटर्नल इंटरनल एनर्जीज आल्या, बरोबर, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. तुमचं पितृदोष आला, ओके. ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी कनेक्टेड आहेत आणि त्या कुठेतरी तुमच्या जीवनातल्या जडणघडणीवरती काम करतात. म्हणजे सगळ्याचा संमिश्र परिणाम हा होत असतो. संमिश्र परिणाम होत असतो. फक्त वास्तूच काम करते असं नाही, सगळाच परिणाम होणार. ग्रेट. मला स्वतः पर्सनल क्वेरी आहे आणि आता तुम्ही सांगत असताना सुचलं मला ते की आता अर्थातच प्रत्येक व्यक्तीला राहायला घर आपली बेसिक गरज आहे आणि नक्कीच हे होऊच शकत नाही, प्रॅक्टिकली पॉसिबल नाही की प्रत्येक जण ज्या वास्तूत राहत आहे ती वास्तू वास्तुशास्त्राप्रमाणे असली पाहिजे. बरोबर. म्हटलं तरी सदोष वास्तू असू शकते. तुम्ही प्रत्येक वेळेला 1 मिनिटमध्ये सांगता की मी अमुक ठिकाणी गेलो, अमुक ठिकाणी गेलो आणि तिथे मला स्ट्रेस आढळेल, जिओपॅथिक स्ट्रेस. बरोबर. तसाच तो स्ट्रेस अर्थात ही एनर्जी आणि भौतिकशास्त्राचा बेसिक नियम हे सांगतो की एनर्जी जर कॅन बी क्रिएटेड नॉर कॅन बी डिस्ट्रॉइड, इट कॅन ओनली बी ट्रान्सफॉर्म. आणि आपणही पंचमहाभूतातून जन्माला आलेलो आहे, म्हणजे आपण सुद्धा एनर्जीतून जन्माला आलो, एनर्जीत परत जाणार. बरोबर. ज्याला आपण म्हणतो पंचत्वात विलीन झाली. मग हा वास्तुदोष घेऊन जर एखादी व्यक्ती एखाद्या घरात राहत असेल, जर तुम्ही म्हणाला की अग्नेला किचन हवं, वायव्येला असताना पर्याय 2 असतो माझ्या माहितीप्रमाणे, बरोबर, आणि अग्नेला तुमचं टॉयलेट असता का म्हणे. पण जर असं उलट राहत असेल पण त्याला हे माहिती नाही, अचानक तुम्ही तिकडे गेला आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यात काही काइंडनेस किंवा जी होत आहेत ती नॉर्मल चॅलेंजेस आहेत जी प्रत्येकाला येतातच, बरोबर. तर मग अशा लोकांना तुमचा सल्ला काय असतो किंवा मग ती वास्तू त्या व्यक्तीला किती प्रॉब्लेम क्रिएट करू शकते? नाही, आता इथे जर अग्नेला किचन, अग्नेला टॉयलेट असेल असं तुमचं म्हणणं आहे, तर अग्नेला टॉयलेट जर असेल तर ठीक आहे. आज याचा अर्थ असा नाही की आज तिथे राहायला गेला तर लगेच त्याला त्याचे परिणाम जाणवतो. हा एक स्लो पॉइझनचा प्रकार आहे. बर. जसं तुम्ही त्या वास्तूमध्ये मर्ज व्हाल तसे तसे तुम्हाला त्याचे रिझल्ट कालांतराने, ऑफकोर्स तुमचं ग्रहमान, तुमची दशा ही सुद्धा कुठेतरी मॅटर करते. त्यावेळेला तुमचे ग्रहमान कदाचित चांगलं असेल, त्यामुळे तुम्हाला ते त्रास होणार नाही. जसं एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर 2 व्यक्ती एकाच वेळेला पावसात भिजतात. एका व्यक्तीला ताबडतोब सर्दी पडतं किंवा आजारी पडतो, एक व्यक्ती तसाच एकदम व्यवस्थित राहतो. बरोबर. कुठेतरी त्याची प्रतिकार शक्ती स्ट्रॉंग आहे. बरोबर. इथे प्रतिकार शक्ती काम करते बऱ्यापैकी. आणि जरी त्याला वास्तुदोष जरी असला तरी कदाचित कधी कधी असं पण आढळतं की त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. बरोबर. मग इथे सुद्धा कर्मसिद्धांत येऊ शकतो. कर्म छान आहेत, येऊ शकतो. म्हणजे मी एक केस अशी केली होती की त्यांच्या डोंबिवलीमध्ये एक अशी केस होती की त्यांचं घर वास्तुशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना होता. बर. पण ते असून सुद्धा त्यांना मुलबाळ किंवा एकंदर ही सगळी प्रॉब्लेम्स होती. म्हणजे वास्तुदोष नव्हता, जसं असायला हवं तसं होतं सगळं.
वास्तुदोष नसून सुद्धा त्यांना प्रॉब्लेम होता. म्हणजे कुठेतरी मग तो कर्म म्हणा किंवा त्याचे पितृदोष म्हणा, त्यांची कुंडली म्हणा, ही कुठेतरी त्याला कनेक्टेड करायला लागतात किंवा होतात. हे आता ते सगळे एकत्र सपोर्टिंग शास्त्र आहे. वास्तुशास्त्र नुसतं एकच शास्त्र बघितलं जातं, बरोबर, इतर सुद्धा शास्त्रांचा विचार करावा लागतो. म्हणजे सगळं एकमेकांना पूरक आहे. येस. वा, उत्तम. मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे, कारण हे खूप इंटरेस्टिंग आहे माझ्यामध्ये, की तुम्ही जे उपाय सांगता ते उपाय केल्यानंतर अर्थातच ते उपाय केले गेले पाहिजे, त्याच्यात शिस्त असली पाहिजे, त्यात काही वादच नाही, त्याच्याशिवाय तुम्ही रिझल्ट नाही एक्सपेक्ट करू शकता. मग असे किती पर्सेंटेज क्लायंट्स तुम्हाला आतापर्यंत भेटले की उपाय केला आणि साधारणपणे 2, 4, 6 महिन्यानंतर फरक दिसायला लागला आणि पॉझिटिव्ह एनर्जी आहे किंवा चांगल्या चांगल्या गोष्टी आयुष्यात व्हायला लागल्या? एक साधारणतः आतापर्यंत जे काही मी 3,500च्या वरती प्रॉपर्टीज बघितल्या, बरं, रेसिडेन्शियल असो, कमर्शियल असो, इंडस्ट्रीज असो, तर आतापर्यंत 3,500 मध्ये जवळपास एक 50 ते 60% लोकांच्या याच्यामध्ये कुठे ना कुठे फरक जाणवतो उपाय केल्यानंतर. वास्तुदोष असल्यानंतर आपण त्याला उपाय सांगितले, बेसिक असतील म्हणा किंवा काय स्ट्रॉंग लेवलचे उपाय असतील, हे तुम्ही करा. कुठेतरी मी असं म्हणणार नाही तुम्ही 180-20 वर्ष धावणार आहात, बरोबर. आज तुमची गाडी जी काही प्रगतीची गाडी आहे ती 30 किंवा 40 वर्ष पर्यंत धावते, तर आपण कुठेतरी 70-80 वर्ष पर्यंत घेऊन जाऊ शकतो. अच्छा, 100च्या आसपास घेऊन जाऊ शकतो, बरोबर. 180 स्पीड मध्ये जायचं की जायचं, अप टू यू. तुमचं नशीब ठरवेल, तुमची कुंडली ठरवेल आणि तुमची मेहनत आणि तुमची कर्म ठरवतील, बरोबर. नक्की. पण कुठेतरी बूस्ट देण्याचं काम हे माझ्या आपण करू शकतो. ग्रेट. हा एक प्रकार आपण जनरली माझं एक स्वतःच एक काय बोलतात त्याला सांगणं असतं की वास्तुशास्त्र पहिले. आजकाल काय झालंय की एखाद्या वास्तूमध्ये गेल्यानंतर अरे दोष आहे, मग एक काम करा, चला या रेमेडी लावून टाका. मग त्याला 40,000 पासून तर लाख 2-2 लाखाच्या रेमेडीज कुठेतरी त्याला चिटकवल्या जातात, बरोबर. म्हणजे काय घडलं इथे, शास्त्राला दुय्यम स्थान दिलं, बरोबर, आणि त्या रेमेडीजला प्रथम स्थान दिलं, बरोबर. किंवा शास्त्राला फायदा घेऊन घाबरवण्यात आलं आणि पैसे उकळण्यात. येस. म्हणजे कुठेतरी त्याचा मग आणि असे बरेचसे वास्तू कन्सल्टंट आता 15 वर्षामध्ये बरेचसे मित्र परिवार जे काय आहेत, जे माझ्या बरोबर काम करणारे होते आणि त्यांनी अशा पद्धतीनं प्रॅक्टिस केल्यामुळे काय झालं, कुठेतरी हळूहळू त्या शास्त्राचं जे ब्लेसिंग्स आहेत, बरोबर आहे, कारण वरतून सुद्धा ते ब्लेसिंग्स मिळत आहेत तुम्हाला, कारण शास्त्र निर्माण झालंय त्या ऋषीमुनींनी देवदिकांनी जे काय निर्माण केलंय, बरोबर, ते सर्वसामान्य लोकांचे प्रॉब्लेम सोडवण्याचं काम तुला करायचंय, बरोबर, प्रबोधनाचं काम. येस. हे तुझ्याकडे तुला मी एक गुरु किल्ली दिलेली आहे, बरोबर. आता हिचा वापर तू कसा करायचा आहे, तू पैसा मिळवण्याकरता करत असेल तर मग ते हळूहळू ती गुरु किल्ली किंवा ते ब्लेसिंग्स तुझे निघून जाणार आहेत, बरोबर. बरेचदा असे होतात, असे सुद्धा तज्ञ आहेत की जे कुठेतरी प्रॉब्लेम मध्ये आलेले या कारणामुळे, त्यांची चुकीची कर्म त्यांना आता भोगताय. अशा पद्धतीने कुठेतरी काही गोष्टी करतात. सिंपल शास्त्राला पहिले स्थान. जे आता रिसेंटली कालच मला एकाने फोन केला, म्हणजे उद्याच मी चाललोय अंकलेश्वरला एका इंडस्ट्रीच्या प्लॉटच्या व्हिजिटला. त्यांच्याकडनं मला फोन आला, सर मी अशी प्लॉट बघितलेला आहे, पण ईशान्येमध्ये सेप्टिक टँक आहे, बर, आणि ईशान्येमध्येच ट्रान्सफॉर्मर पण आहे. म्हटलं नाही चालणार, म्हटलं मला शास्त्र सांगतं मला अग्नीमध्ये सेप्टिक आपलं हे घेऊन ये ट्रान्सफॉर्मर, बरोबर, आणि सेप्टिक टँकला बुजवून टाकायचं, बर. त्यामुळे सेप्टिक टँक बुजवली जाईल पण ट्रान्सफॉर्मर घेऊन जाता येणार नाही. म्हटलं मग याला काय करणार, म्हटलं ऍटलिस्ट म्हटलं तो साऊथ ईस्टच्या झोन मध्ये तर घे. म्हणजे कुठेतरी मला शास्त्र पहिले बघायचं, नाहीतर मग सरळ हे घेऊ नको. अच्छा, न घेतलेलं बरं, उगाच कशाला आपण काही नुकसान होणार ते टळेल, ते टळेल. बरेचदा असे काही केसेस येतात की जेणेकरून आपल्याला स्पष्टपणे सांगावं लागतं की बाबा घेऊ नका, उगाच त्याचा परिणाम पुढे तुम्हाला वाईट होऊ शकतो. बर बर बर. आपण स्पष्ट सांगितलं तर मग समोरचा आपलं एक काय बाबा येथील स्पष्ट सांगितलेलं आहे, बरोबर. नाही ऐकायचं नाही ऐकायचं हे तुमचं फॅन्टॅस्टिक. सर मला अजून एक प्रश्न याच्यात अतिशय सुचतो आणि मला तो कायम जाणवतो की तुम्ही म्हणाल अध्यात्माची आवड आहे आणि दत्तगुरु हे तुम्हाला हळूहळू विरक्तीकडे नेतात. दत्तगुरु हे भगवान शंकरांचं गुरुरूपातलं मूळ रूप आहे असं अध्यात्म सांगतं. भगवान शंकर हे मूळ तत्व आणि त्याच्यातलं आलेलं गुरुरूप मानव कल्याणाकरता हे दत्तगुरु आहे. दत्तगुरूंची उपासना ही कायम सुचवली जाते. ही उपासना
जर वास्तुदोष असताना एखादी व्यक्ती कन्सिस्टंट करत असेल तर खूप फरक पडतो. ऑफकोर्स नक्कीच फरक पडणार, नक्कीच फरक पडणार. कारण तुमच्या घरामध्ये तुम्ही जर सतत दत्त उपासना करताय किंवा दत्ताशी संबंधित काही होम हवन होत आहे, दत्त याग वगैरे होत आहे, त्याचा कुठेतरी किंवा कुठलंच दत्तच नाही तर इतर जे काही तुमची देवांची अधिष्ठानं आहेत, ओके, मग नवचंडी म्हणा, वास्तुशांती म्हणा किंवा गणेश याग म्हणा, सुदर्शन याग म्हणा, अशी बरीचशी जे सिंपल आध्यात्मिक बैठक तुमच्या घरात जर असेल बरोबर चांगल्या लेवलची, तर बऱ्यापैकी तुम्हाला वास्तुदोष जे आहेत ते कमी होतात किंवा त्याचा त्रास कमी होतो. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. मला ह्याच्या पुढे जायचंय की तुम्ही ज्या जाता, आता बरेच वेळा असं सांगितलं जातं, म्हणजे मला याची मुळात स्वतःला आवड आहे म्हणून मला प्रश्न तुम्हाला आज मी अगदी काढून आलो होतो की आज दीपक सरांना एक प्रश्न विचारायचा आहे कारण गप्पांची मैफल आहे. मला हे असं विचारायचं आहे की बऱ्याच वेळेला व्यक्ती गेल्यानंतर दोष लागतात, बरोबर आहे, म्हणजे त्याला त्रिपाद लागला, पंचपाद लागला आणि मग त्याची शांत करावी लागते. त्रिपाद शांत आपण करतो किंवा पंचपाद शांत करतो, उदक शांत तर करावीच लागते 13 वेळा. सो त्याच्यानंतर जे पौरोहित्य करणारे गुरुजी असतात ते शुभ कार्य करणारे आणि ते निश्चित वेगळे असतात, बरोबर आहे, कारण त्यांचं कार्य नेमून दिलेलं आहे. अशामुळे मी असं ऐकून आहे हे माझ्या माहितीप्रमाणे की तो दोष लागतो, त्याच्यामुळे त्यालाही जप लागतो, बरोबर, साधना लागते. मग असंच जर तुम्ही वेगवेगळ्या वास्तू परीक्षण करता, तुम्ही एनर्जी बरोबर आहात, सो दॅट एनर्जी इज गोइंग टू अट्रॅक्ट यू टुवर्ड्स यू किंवा तुम्ही अट्रॅक्ट करता येतात. मग अशा करता तुम्हाला काही विशिष्ट प्रकारची साधना करावी लागते. येस, कारण कसं आहे की अर्थातच लहानपणापासून साधना करत असल्यामुळे त्याचा एक बेनिफिट मला मिळाला की एक कसं होतं की जेव्हा तुम्ही साधना करतात तेव्हा पहिली गोष्ट तुमच्या आजूबाजूला एक संरक्षण शील्ड क्रिएट होतं, बरोबर. एखाद्या वास्तूमध्ये मी गेल्यानंतर मला तिथे जर काही त्रास होत असेल तर किमान तो त्रास जास्त न होता कमी स्वरूपामध्ये होऊ शकतो, बरोबर, किंवा त्याला मॅनेज करू शकतो आपण, बरोबर. म्हणजे साधारण कवच म्हणून काम करतो. येस, साधना हे कवच म्हणून तुम्हाला काम नक्कीच करतं. कारण बरेचदा असे काही अनुभव आलेले आहेत की जे असे माझ्या आता 15 वर्षामध्ये 3-4 केसेस अशा घडलेल्या आहेत की ज्या आता माझ्या हाताला काटा आलेला आहे, बरं, इतक्या लेवलवरती त्या केसेस मी हँडल केलेल्या आहेत, बरोबर. म्हणजे डोंबिवलीमधली एक केस होती की जेव्हा मी पाय ठेवला घरामध्ये एका बंगल्यामध्ये तेव्हाच मला जाणवलं होतं की या घरामध्ये इनव्हिजिबल काही गोष्टी आहेत, बरं, ज्या डोळ्यांनी दिसत नाही. पण परीक्षण करता 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 एक स्टेप अशी आली की एका लेडीचा फोटो, तरुण बाईचा फोटो होता आणि सहज मी म्हटलं बाबा हा फोटो म्हणजे आईचा आहे, तर आता आई कुठे आहे, तर आई आता एक्सपायर झाली आहे. शास्त्र सांगतं जनरली की मृत व्यक्तींची फोटो लावणे, म्हणजे बरोबर लावायचे, तर मग आपल्या धर्मशास्त्रामध्ये आध्यात्मिक शास्त्रामध्ये पितृपक्ष का दिला आहे, त्यावेळेला तो फोटो काढा, छान टिपावर मांडा, यथा सांग पूजा करा, परत रॅप करा, कवरात ठेवते, बरोबर, हे शास्त्र सांगतं, बरोबर, किंवा त्यांच्या तिथीला, बरोबर. पण तुम्ही लॉंग टर्म साठी लावलं असेल तर त्याचा कुठेतरी त्रास आपल्याला होतो, कारण ते लोकांची इच्छा असते मला मुक्त करा आणि आपण त्यांना अडकून ठेवलेलं आहे. बरेचदा असं पण मी केसेस केले, तिथे गंध लावणं, अगरबत्ती वाळणं, हार घालणं, देवासारखंच. मी अंधेरीमध्ये असं केस केलेली आहे की सकाळचा चहा तिथे दिला जातो, बापरे, नाश्ता दिला जातो, दुपारचं जेवण दिलं जातं, रात्रीचा चहा नाश्ता जे काय असेल ते, शिवाय निघताना गुड बाय, आल्यानंतर गुड नाईट, हे सगळे प्रकार तिथे केले जात होते. म्हटलं बाई, म्हटलं मला हे चालणार नाही, कारण कुठेतरी तुम्ही त्यांचं अस्तित्व घरामध्ये आणून ठेवलेलं आहे, ते कुठेतरी त्या मुक्तीसाठी त्यांची इच्छा आहे, मोक्ष प्रदान जाण्यासाठी, तुम्ही त्यांना अडकून ठेवलंय, बरोबर. त्या केसमध्ये पण तेच झालं डोंबिवलीमध्ये, आणि त्याचा त्रास मी हे सांगितल्यामुळे हा फोटो नकोय इथे, कारण त्याचा रिॲक्शन माझ्यावरती अशी घडली. ही 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तेव्हा मी जरा नवीनच होतो या वास्तुशास्त्र मध्ये. अचानकपणे मला 2-3 ओमिटी, बर, माझ्या बरोबर एक जण व्यक्ती आणि फणफणात ताप, बर, आम्हाला सुचत नव्हतं की काय सांगावं, मला कळून चुकलं होतं, इथे त्या एनर्जीने माझ्यावरती अटॅक केला, बरोबर. तसंच रॅप कर म्हटलं, अर्धवट आता मी काहीच बोलू शकत नाहीये, मी बाहेर निघतो. आणि बाहेर निघताना ज्या व्यक्तीने मला बोलवलं होतं त्यांनी सांगितलं की माझी आई होती आणि माझ्या आईने आत्महत्या केली, डोळ्यासमोर जाळून घेतलं, बर. हा जो काय केस आहे, ही जी काय कुठेतरी मग त्याचा रिॲक्शन, कारण मी त्यांना, कारण आई जी आहे ती आपल्या मुलीची किंवा आपल्या मुलाची संरक्षणासाठी तिथे अजून तिचं वास्तव्य होतं, आणि तुम्ही अगदी विरुद्ध सांगितलं, मी अगदी विरुद्ध सांगितलं, माझ्यावरती अटॅक केला.
बर. असे केसेस सतत आमच्या बाबतीत घडत असतात कुठेही वास्तू व्हिजिट करताना, कारण ह्या गोष्टींसाठी आम्हाला प्रोटेक्शन घेणं गरजेचं, त्याकरता ती साधना ही गरजेची. आणि दत्तांच्या बाबतीत म्हणजे हे योगायोगाने म्हणा किंवा मला दत्त गिरनार यात्रा जे आहे, गिरनारला लोक जातात, हो, तर त्यांच्याच आज्ञेमुळे म्हणा किंवा माहित नाही मला, पण 12 गिरनार यात्रा माझ्या झाल्या. वा वा वा, क्या बात आहे. म्हणजे मला खूप इच्छा होती, माझी इच्छा होती, जायचं होतं गिरनार यात्रा. कुठे जायचं, कसं जायचं, कोण घेऊन जाणार माहित नव्हतं. अचानकपणे मैत्रिणीचा फोन आला, आणि गिरनार जायचं होतं ना. बर. पुण्यातली एक टूर कंपनी आहे, ती घेऊन जाते. बर. मी घेऊन गेलो आणि एक दिवस पहिल्यांदा जाऊन आलो. आणि असंच काहीतरी स्वामींचं हे होती, काय बोलतात त्याला, प्रगट दिन होता. आणि त्या प्रगट दिनला जनरली मी डोंबिवलीमध्ये स्वामींचा मठ आहे, रामनगर पोलीस स्टेशनच्या समोर. हो हो हो. तिथे मी सतत बरेचदा जातो. येस. आणि तिथे बसलो होतो. मग असं एक मनामध्ये विचार केला आला अचानकपणे की आपण 11 गिरनार का करू नये. बर. कदाचित ती आदेश होता, माहित नाही मला. बरोबर. त्यानंतर प्रवास सुरू झाला दर पौर्णिमेचा 11 गिरनार. वाह, क्या बात. दर महिन्याच्या पौर्णिमेला 2 दिवस अगोदर, 1-2 दिवस अगोदर जायचं. आणि त्यावेळेला तर रोपवे पण नव्हता. 10,000 पायऱ्या चढायच्या, 10,000 पायऱ्या खाली उतरायच्या. म्हणजे हे जे ब्लेसिंग्स आहेत, हे ब्लेसिंग खूप चांगले मिळाले. 4-5व्या गिरनारला एक सकाळी मला फोन आला. मी पूजा चालू होती माझ्या घरामध्ये. मी म्हणे तुमचे आम्ही फोटो बघतो फेसबुकवरती, तुम्ही नरसोबाची वारी का करत नाही. म्हटलं कदाचित मला आदेश असा आलाय, तुझं गिरनार यात्रा आता तू थांबव, तुला आता नरसोबाची वारी करायची. बर. कारण नरसोबाची वारी दत्त महाराज, अर्थात नृसिंह. ओके. मग त्यानंतर आता सरांचा लगातार लगभग दर पौर्णिमा माझी नरसोबाची वारी असते. बर, क्या बात. आज सुद्धा जे कदाचित एखाद दुसरा पौर्णिमा इकडे तिकडे शिफ्ट होतो, पण जनरली हे का करावं लागतं, कारण तुम्ही या अशा फील्डमध्ये काम करताय तर तुम्हाला त्या ब्लेसिंगची गरज आहे, त्या कवचाची गरज आहे. आणि जोपर्यंत तुम्ही तिथे नतमस्तक होणार नाही, कारण तेच तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. बरोबर. कुठेही व्हिजिटला जाताना आम्हाला पहिले, मी अशाशा व्हिजिटला जातोय, तुम्ही मला मार्गदर्शन करा आणि माझ्याबरोबर व्हिजिटला चला. त्यांना आम्हाला विनंती करावी लागते, जेणेकरून तिथे काही प्रॉब्लेम आला, सुचणं किंवा तिथे काही प्रॉब्लेम आला तर तो मी मॅनेज करू शकतो, कारण माझ्याबरोबर ते आहे. रक्षा कवच आहे. रक्षा कवच. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. सर, आता थोडंसं नेटवर्किंग आणि तुमच्या छंदांकडे येऊ आणि मग आपण रॅपिड फायर राऊंडकडे जाणार आहोत. मित्रांनो, मुलाखत प्रचंड रंगलेली आहे. वास्तुशास्त्र या विषयावरती आपण गप्पा मारतोय दीपक जोशींबरोबर. त्यांना आता थोडंसं त्यांच्या छंदांबद्दल आणि नेटवर्किंग बद्दल विचारलं. सर, मी कल्याण चॅप्टरला जेव्हापासून तुम्हाला पाहतोय, मला सतत मी असं ऐकलेलं आहे, मी इथं आहे, मी तिथं आहे, मी कोल्हापूरला गेलो होतो, मी कराड चॅप्टरला गेलो होतो, मी पुण्याला 3-4 चॅप्टरला जाऊन आलो. त्यामुळे जशी तुमची फिरती चालू असते तुमच्या क्लायंट्सना भेटण्याकरता, तसेच तुम्ही बीबीएनजीच्या वेगवेगळ्या चॅप्टरला सुद्धा व्हिजिट करता. सो आता पहिला प्रश्न असा आहे की बीबीएनजी हा तुमचं पहिलं नेटवर्किंग प्लॅटफॉर्म. येस. फॅन्टॅस्टिक. तुम्ही इथं जॉईन केल्यापासून नेटवर्किंग मध्ये काय काय शिकायला मिळालं आणि बीबीएनजीचा एक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म म्हणून काय फायदा शिकायला मिळालं? सर्वात महत्वाची गोष्ट अर्थातच एक अप्रोच कसा असला पाहिजे एका प्रोफेशनल, कारण समोरचा व्यक्ती सुद्धा बिझनेसमॅन आहे, मी सुद्धा एक बिझनेस करतोय. बरोबर. तर त्याच्याबरोबर एक चर्चा करताना बऱ्याचशा गोष्टी शिकायला पण मिळाल्या. बरोबर होते. किंवा बीबीएनजीच्या मिटिंगला आल्यानंतर एक जो काही एक प्रोटोकॉल असतो तो कसा असतो आणि कॉर्पोरेट लेवलवरती कशा पद्धतीने आपण गेलं पाहिजे, बरोबर, हे शिकायला मिळालं. ग्रेट. ही महत्वाची गोष्ट. आणि अर्थातच मला एक मित्र जोडायला आवडतात. बरोबर. 4 लोकांना जोडायला आवडतात. कदाचित मी नेटवर्किंग मध्ये नसतो, बीबीएनजी मध्ये नसतो तर मी आज किती लोकांना भेटलो असतो? खरंय, खूपच कमी लोकांना भेटलो असतो. पण आज नाही म्हटलं तरी आज बीबीएनजीच्या माध्यमातून कल्याण असो, डोंबिवली असो, पनवेल असो, तुमचं ठाणा असो, बरोबर, किंवा कोल्हापूर, पुणा, इव्हन तुमचं सांगली, नाशिक, बरोबर, नाही म्हटलं तरी मी आतापर्यंत 100-200 लोकांना भेटलो. क्या बात. वेगवेगळ्या चॅप्टर हे टोटल आपण क्रॉस चॅप्टर पण क्रॉस रिजन पण. येस. एक 100-200-150 लोकांना भेटल्यामुळे काय झालं, माझं नेटवर्किंग वाढलं. 4 लोकांना माझा जे काही विषय आहे तो सांगता आला. बरोबर. आणि त्याचा फायदा नक्कीच झाला की 4 लोकांनी लक्षात ठेवलं. बरोबर. म्हणजे आताच एक उदाहरण जे झालं तर आता रिसेंटली परिवर्तन झालं. बरोबर. औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला जे काही परिवर्तन झालं, 2 दिवस अगोदर मला एक फेसबुकवरती मेसेज आला. म्हणजे नाशिक इंदिरा चॅप्टरचे पुष्कर जोशी यांचा मेसेज. बर. इंदिरानगरचे.
म्हणे तुम्ही वास्तुशास्त्र करताय, आमचं जस्ट आम्ही आता एक नवीन प्रोजेक्ट लॉन्च करतोय. बरं. ते ऍक्च्युली त्यांचा ग्रुप आहे बिल्डिंग आणि डेव्हलपर फील्डमध्ये. बरं बरं. तर ओके तुमचा नंबर द्या वगैरे वगैरे, हा जस्ट एक फेसबुकवरती आमचा डिस्कशन झालं. बरोबर. जेव्हा औरंगाबाद छत्रपती शिवाजी संभाजीनगरला जेव्हा भेट झाली तेव्हा समोरून ते आले, सर तुम्हाला मी फेसबुक केला होता वगैरे वगैरे मेसेज केला होता. बरोबर. नाशिकला कधी येणार असेल तर सांगा. बरोबर. आणि रिसेंटली मी नाशिकला गेलो, त्यांच्याशी माझं बोलणं झालं, लगेच ते त्यांच्या प्रोजेक्टवरती घेऊन गेले. वा क्या बात आहे. म्हणजे जो एक अनोळखी व्यक्ती ज्याच्याशी माझं कनेक्शन काहीच नव्हतं, बरोबर, बीबीएच्या माध्यमातून तो एक कनेक्शन क्रिएट झालं. बरोबर. ऑफकोर्स त्याच्यातनं लीड जनरेट तर झाली प्लस बिझनेस पण जनरेट झाला. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. ही नेटवर्किंगची ताकद आहे. ही नेटवर्किंग फॅन्टॅस्टिक. तुम्हाला वेगवेगळ्या चॅप्टरला जायला मिळालं, वेगवेगळ्या चॅप्टरचं वेगवेगळ्या ठिकाणाचं कल्चर असतं. येस बरोबर आहे. पण आपली संयत पद्धत आहे, त्यामुळे युनिफॉर्मिटी सगळ्या मिटिंगला की ती पद्धत ठरलेली ती सगळे फॉलो करतात. सो तुम्हाला वेगवेगळ्या रिजनला जाताना काय वेगवेगळे अनुभव आले नेटवर्किंग संदर्भात किंवा चॅलेंजेस आले? विशेष असे चॅलेंजेस नाही आले. एकच चॅलेंजेस येतो जनरली, कारण सगळ्या मिटिंग असतात सकाळी 8 वाजता. हो, हा मोठा चॅलेंज आहे. बरोबर. कसं पुणा म्हणा नाशिक म्हणा आदल्या दिवशी जाऊन तिथं राहावं लागतं. नक्कीच प्रश्न एखादा सकाळी जाऊन आपण नाही करू Yes, शकत. कारण सकाळी पॉसिबल नाहीये. बरोबर. हा एकच चॅलेंज आहे. बाकी काय ऍज युजल सगळीकडे जसं काही फॉर्मॅट कल्याणला आहे बरोबर तसाच फॉर्मॅट तिकडे पण आहे. फॅन्टॅस्टिक. आणि एक चांगली गोष्ट सगळ्यांच्या बाबतीत जर विचार केला की बाबा कोणी व्यक्ती अनोळखी व्यक्ती दिसते आज इथे आलेली, जे काही एक रिस्पेक्ट, जो काही एक अरे सर तुम्ही कुठून आलाय काय, हा जो काही रिस्पेक्ट आहे हा रिस्पेक्ट बघायला मिळाला. जनरली कोणी असं विचारत पण नाही आपल्याला, पण इथे बीबीएनजीच्या निमित्ताने प्रत्येक जण आपल्याला येऊन बरोबर विचारतो तुम्ही काय करतायत काय नाही करत आहे. बरोबर. एक त्याला एक रिस्पेक्ट दिला जातो. खरं. हा एक चांगली गोष्ट मला तिथे आढळली. वेलकमिंग नेचर. येस फॅन्टॅस्टिक. ग्रेट. कल्याण चॅप्टरचे तुम्ही साधारणपणे 2 वर्ष मेंबर. येस 2 वर्ष. कल्याण चॅप्टर बद्दल काय अनुभव? कल्याण चॅप्टर बद्दल अनुभव म्हणजे अर्थातच मी आधी सांगितलं मित्र बनवायला खूप आवडतात. त्यामुळे ऑफकोर्स सगळे जे काय खेळीमेळीचे वातावरण आहे, पहिल्या दिवशी आल्यानंतरच ठरवलं होतं की येस ह्या आपला ग्रुप आहे, हे आपले मित्र सवंगडी आहेत. बिझनेस येऊ ना येऊ हा महत्वाचा विषय. बिझनेस येऊ ना येऊ पण यांच्याबरोबर आपण मिक्सअप होऊया आणि एक चांगली मैत्री आपण निर्माण करूया. आणि ऑफकोर्स कल्याण चॅप्टर हा आजच्या डेटला सगळ्यांच्या तोंडून, मी जेव्हा छत्रपती संभाजीनगरला सुद्धा गेलो होतो तेव्हा सुद्धा अरे तुमचा कल्याण चॅप्टरचं ग्रेट चांगलं बॉन्डिंग आहे, हा प्रत्येक वेळा सगळेजण सांगतात. आणि बॉन्डिंग बद्दल कल्याण चॅप्टर फेमस आहे, यात काही वादच आहे. आणि इनफॅक्ट तुमचं हे जे मिसळण्याचं तंत्र आहे ना, की तुम्ही अगदी सहज मिसळून जाता, हे फार महत्वाचं आहे नेटवर्किंगसाठी. आणि तुम्ही ते अतिशय खुबीने करता, त्याच्याबद्दल तुमचं कौतुक आहे. आता पण इकडे तुमच्या आवडी आणि छंदांकडे मोकळ्या वेळेत काय काय करायला आवडतं किंवा काय छंद आहेत? सर्वात जास्त छंद मला आवडतो म्युझिक ऐकणे. वा क्या बात. खास करून फ्युजन. बर. फ्युजन मला जास्त आवडतं. त्यामुळे फ्युजन हा एक मला आवडीचा प्रकार. म्हणजे बरेचदा मी रिकामा असेल किंवा ट्रेनमध्ये असेल तर कानामध्ये इयरफोन असतात आणि सतत काही ना काही म्युझिक चालू असतं. बर. मला एक का असं होतं की वाचनाची खूप आवड होती. आता थोडासा तो विषय थोडा बाजूला झालाय, पण एक वाचनाची पण आवड आहे. खास करून मला नाटकं आवडायला जास्त आवडायची. नाटकं वाचायला? वा वा. नाटकं वाचायला जी बरीचशी आहेत, तुमची नटसम्राट बरीचशी नाटकं जी आहेत, जुनी नाटकं म्हणजे नाटकं वाचताना काय होतं की समोर पिक्चर असं वाटतं की उभे काहीतरी पिक्चर चाललंय, व्हिज्युअलाइज करू शकता. तो एक छंद आहे. किंवा खास करून आत्मचरित्र. वा. किंवा तुमचं ऑटोबायोग्राफी. येस. आत्मचरित्र वाचायचं असेल तर तुमचं हासरे दुःख. सुरेख. चार्ली चॅप्लिन. अक्षरशः डोळ्यात पाणी, शेवटच्या क्षणाला तर डोळ्यात पाणी आलं. अगदी 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 प्रश्नच नाही. पुलंचे 2 गुरु, त्यातले एक मुक्काम शांतिनिकेतन रवींद्रनाथ टागोर आणि दुसरे चार्ली चॅप्लिन. भाद खेरांची कादंबरी. मी माझ्याकडून सांगतो, भाद खेरांची हसरे दुःख, चार्ली चॅप्लिनचं आत्मचरित्र हे जरूर घेऊन वाचा आणि संग्रही ठेवा. पुस्तकही विकत घेऊन संग्रही ठेवून वाचण्याची गोष्ट आहे, ती असेट आहे. आणि आपण म्हणतो नॉलेज इज पॉवर. नॉलेज एक्वायरिंगचं एक पुस्तक आहे. आणि तुम्ही जर म्हणाल सर मी 100% सहमत आहे. माणूस रडतो अक्षरशः. इव्हन दादा आपलं यांचं दादा कोंडके यांचं सुद्धा जे आत्मचरित्र आहे ते वाचताना अक्षरशः
काटा येतो की कशा पद्धतीने त्यांनी आपलं आयुष्य घडवलेलं आहे. 25 कोटी म्हणजे सगळे जे काय म्हणजे मला ते आत्मचरित्र वाचायला त्याच्यातनं सर्वात महत्वाची गोष्ट स्वतः मोटिवेट होतो. नक्कीच. कारण आजच्या डेटला हे मोटिवेशन खूप महत्वाचं आहे. प्रश्नच कारण आज मार्केटमध्ये थोडंसं काही झालं की लगेच आत्महत्या करणं किंवा स्वतःला कुठेतरी साईड ट्रॅक करणं हा प्रकार घडतो. बरोबर. इथे मोटिवेशनल गोष्ट जर असेल तुमच्याकडे तर त्याचा बेनिफिट तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप चांगला होतो. आणि अनुभव ऐकायला किंवा वाचायला मिळतात की कशा पद्धतीने त्यांचं आयुष्य घडवलं. नाही आणि खूप स्ट्रगल्स आहे. म्हणजे असं कधी कधी वाचून वाटतं की यार आपण म्हणजे काय गोष्टी करतो, काय प्रॉब्लेम आहे का, म्हणजे खरंच मुळात प्रॉब्लेम आहे ज्याला आपण प्रॉब्लेम समजतोय. आणि मॅनेजमेंट असं सांगतं की बरेच वेळेला माणूस सोल्युशन शोधायच्या ऐवजी प्रॉब्लेम शोधत असतो. बरोबर. आणि प्रॉब्लेम शोधून रडतो. प्रॉब्लेम आहे, शोधायचं सोल्युशन. सो वाचनाची आवड म्हणजे अप्रतिमच. फ्युजन मध्ये वेगवेगळं काय आहे का? फ्युजन मध्ये जनरली मी राकेश शर्मा असतील किंवा 84 राकेश 84 असतील, ओके, यांचं फ्लूट वादन जास्त करून मी वाचतो. रोमू मुजुमदार आहे, त्यांचं फ्लूट वादन ऐकायला जास्त मजा येते. ऑफकोर्स फ्युजन मध्ये कुठलंही फ्युजन पाहिजे ते, आणि कानाला छान गोडवा असतो. कुठल्याही प्रकारचं अति लाऊड म्युझिक नसतं. सिम्पल म्युझिक ऐकायला जास्त आवडतं. माझ्याकडे सर्वात आज माझ्याकडे घरामध्ये खूप मला याच्यावरनं टोमणे मारले जातात कारण माझ्याकडे जवळपास 300 सीडीज आहेत. वा 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 वा. त्या सगळ्या फ्युजनच्या आहेत. वा क्या बात. ज्याला म्हणतात आवड. 300 सीडीज आणि ते आजच पडलेले आहेत. कारण आता तुमचं ते सीडी गेलं बंद पडलंय. आता मी शोधतोय तो सीडीला पेनड्राईव्ह मध्ये कन्वर्ट करायचं आणि ते सुरू करायचं. फॅन्टॅस्टिक. प्रश्नच नाही. जर आवड असावी तर अशी असावी. 300 सीडी म्हणा किंवा 200च्या आसपास पुस्तकं. वा 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 वा. तुम्ही धनी आहात. प्रश्नच नाही सर. कारण माझं असं स्वतःच मत आहे की पुस्तकांसारखा मित्र नाही. ऑफकोर्स पुस्तकांसारखा मित्रच नाही. म्हणजे जे पुस्तक तुम्हाला शिकवू शकतं ना, त्या जगात फार कमी गोष्टी आहेत. एक मित्र जे शिकवू शकत नाही ते पुस्तक शिकवू शकतो. अर्थात हे माझं व्यक्तिगत मत. फॅन्टॅस्टिक सर. खूप मजा येते आज तुमच्यावर गप्पा मारायला. आपण आता शेवटच्या राऊंडला चाललोय, ज्याला आपण सेगमेंट म्हणतो रॅपिड फायर राऊंड. आणि तिथं मी मला 10 प्रश्न विचारणार आहे. तुम्ही इंटरव्ह्यू तुम्हाला कल्पना असेलच. येस. की आपण 10 प्रश्न विचारतो आणि तुम्हाला जे उत्तर सुचेल ते तुम्ही द्यायचं. बरोबर? तयार आहात? येस. सुरुवात करूया. येस. ग्रेट. मित्रांनो, शेवटचा सेगमेंट रॅपिड फायर राऊंड दीपक जोशींबरोबर. BBNG जॉईन केल्यानंतर आजवर झालेला सर्वात मोठा फायदा कोणता? सर्वात मोठा फायदा म्हणजे अर्थात मित्र परिवार मिळणं. वा क्या. सर्वात मोठा फायदा. नेटवर्किंग आपोआप होते, बिझनेस आपोआप येतो. एकदा तुमचं बॉन्डिंग झालं, एकदा तुमचं मित्र जमला, ओके, जो रोज महाराजच्या इथे जाऊन चहा पिणारा, ओके, तो कुठेतरी आपला बॉन्डिंग असतो आणि तोच मित्र असतो. हा सर्वात मोठा फायदा. खरंय. ग्रेट. प्रश्न क्रमांक 2. आपल्या व्यवसायातील सर्वात मोठे आव्हान कोणते असे आपल्याला वाटते? स्पर्धा. बरोबर. कारण आमच्या विषयामध्ये म्हणजे आता मी सांगितलं कुठेतरी आज मार्केटमध्ये स्पर्धा खूप आहे. बरोबर. आज युट्यूब किंवा कुठलंही फेसबुक आपण ओपन केलं तर पॉडकास्ट हे असतच असतात आणि त्याच्यामध्ये काही ना काही सांगितलं जातं. बरेचदा चुकीचं सांगितलं जातं म्हणा किंवा कुठेतरी घाबरवलं जातं म्हणा. ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. वा. म्हणजे आणि ही स्पर्धा जी वेळी पण असते बरेच वेळेला की फक्त व्यावसायिक फायद्याकरता म्हणून येस 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 समोरच्याला व्यवसाय करून द्यायचा नाही किंवा डिस्करेज करायचं. ग्रेट सर. नंबर 3. कोणता एक नियम किंवा तत्व एका व्यावसायिकाने पाळलेच पाहिजे असं आपल्याला वाटतं? एका व्यावसायिकाने पाळले पाहिजे याचा आपण जर विचार केला तर तुमचं पंक्च्युअलिटी म्हणा, ओके, ती अतिशय महत्वाची आहे. आणि कमिटमेंट ही जर पाळली तर ऑफकोर्स बऱ्याचशा गोष्टी पाळल्या जातील. प्रश्नाची कमिटमेंट तुम्ही पाळा, पंक्च्युअलिटी पाळा. या 2 महत्वाच्या गोष्टी मला तरी वाटतात. बरोबर. अ वर्ड इज गिवन इज गिवन. येस. ॲब्सोल्युटली. नंबर 4. आताच्या व्यवसायात दीपक जोशी नसते तर काय गरज असते? मला म्युझिकची आवड आहे. कदाचित मी म्युझिशियन असतो. बरं. ओके. म्युझिशियन हा एक पार्ट आहे किंवा एखादा जॉब करत असतो. अच्छा, जॉब करत असतात पण व्यवसायात नसतं. हा व्यवसाय. पण म्युझिशियन हा माझा पिंड होता. ओके. कारण मी बरेच लहानपणी मला नाटकांमध्ये पण आवड होती. आणि तुमचं मुंबई विद्यापीठाचं वैशाल जो ग्रुप आहे, ओके,
त्याचा मी मेंबर आहे. वा. ओके. काय बरेचसे सचिन मोठे असतील, सचिन गोस्वामी असतील, हे सगळे जे काय आमचे सर होते. बरोबर. आणि त्यांच्याबरोबर आम्ही कुठेतरी नाट्य क्षेत्राशी संबंधित मध्ये बॅकस्टेज असो किंवा फ्रंटस्टेज असो, कुठेतरी तिथे तरी ऍटलिस्ट काहीतरी मुवमेंट्स केली गेली असते. म्हणजे नाट्य क्षेत्राशी ऍक्टिंगच केली असती असं सांगू शकत. ग्रेट. 5वा प्रश्न सर, कोणत्या प्रकारच्या व्यक्ती किंवा राशीचे लोक सर्वात जास्त प्रश्न विचारतात आणि खूप चौकस असतात? असा मी अभ्यास कधी केला नाही. बरं. ओके. किंवा कुठली रास असेल त्याची. हा. पण एकंदर असं सांगणं थोडं मुश्किल हा. आहे कुठला, कारण समोरचा व्यक्ती जो काय येतो तो ऑफकोर्स त्याच्याकडे ते प्रश्न असतातच. बरोबर. तो अशा काही प्रश्नांमध्ये किंवा अशा काही प्रॉब्लेम मध्ये असतो त्यामुळे तो प्रश्न विचारणार आहे. बरोबर. आणि ऑफकोर्स मी जर ती काही फी घेतोय, मी समजा 5,000 घेत असेल तर तो 5,000 प्रश्न विचारणार आहे. बरोबर. हे मी गृहीत धरलेलं आहे. करेक्ट. आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे असली पाहिजे. पण मग एखादं असं टिपिकल प्रॉब्लेम किंवा हा प्रॉब्लेम जर असेल तर ती माणसं जास्त विचारतात प्रश्न, किंवा घरामुळेच प्रॉब्लेम आहे किंवा ऑफिसवरच प्रॉब्लेम आहे किंवा कर्मांमुळे प्रॉब्लेम, असं काही नाही. आता त्यांना ते कळत नाही की कर्मांमुळे प्रॉब्लेम आहे. हा. सर्वात महत्वाची म्हणजे त्यांना ते कळत नाही. त्यांना असं वाटतं की घरामुळे बाबा हे मी घर घेतलेलं आहे, या घरात आल्यापासून मला हेल्थचे प्रॉब्लेम्स वाढत गेले किंवा मला फायनान्शियल प्रॉब्लेम्स वाढत गेले. तर हे प्रश्न जास्त असतात. फायनान्शियल म्हणा, हेल्थ म्हणा, हे प्रॉब्लेम पर्टिक्युलर जास्त येतात. बरोबर. ग्रेट. पुढचा प्रश्न सर, फिरायला जाण्याचे सर्वात आवडते ठिकाण कोणते? फिरायला जायला जास्त करून मला एकटा आवडतो. ग्रेट. क्या बात. क्या बात. मला ग्रुप नाही आवडत, फारसं आवडत नाही. त्याचं कारण असेल, आता एका वाक्यात उत्तर द्यायचं तर जनरली जिथे आध्यात्मिक देवस्थान आहे तिथे मी जास्त करून जातो. वा. मला कुठे जायचं असेल तर मी पहिले आज मी याला जाणार आहे, अजमेरला जाणार आहे, तर अजमेरच्या आजूबाजूला बाबा काय आध्यात्मिक ठिकाणी, पुष्कर आहे. पुष्कर म्हणजे ब्रह्मदेवताचं बरोबर मंदिर. बरोबर. मी तिथे पहिले जातो. आणि ब्रह्मदेवाचं एकमेव देव पुष्कर. तेच म्हणजे एकंदर मी हे बघतो की कुठे देवस्थान आहे तिथे मी जाणार. म्हणजे तीर्थक्षेत्राला जायची विषय. उत्तम. नंबर 7, कोणती एक व्यावसायिक चूक एका व्यावसायिकाने अजिबात करू नये असं आपल्याला? कोणती व्यावसायिक चूक एका व्यावसायिकाने करू नये अजिबात? त्याचं उत्तर द्यायचं म्हटलं, कमिटमेंट न पाळणं. बरोबर. हा एक, जर तुम्ही कमिटमेंट दिलेली कमिटमेंट जर पाळत नसाल तर ही व्यावसायिक चूक आहे. एखाद्या अपॉइंटमेंट दिलेली आहे आणि तुम्ही त्या अपॉइंटमेंटच्या वेळेला गेला नाहीत तर ती एक चूकच झाली. बरोबर. प्रश्न किंवा कमिटमेंट सतत पुढे ढकलत जाणं. बरोबर. नाही, आपलंच कारण सांगणार पाहिजे. ग्रेट. फॅन्टॅस्टिक. 8वा प्रश्न सर, आता आपण खाण्याकडे येतोय. खाण्याचा सर्वात आवडता एक तिखट, एक गोड आणि एक आंबट पदार्थ कोणता? तिखट सांगायचं तर झुणका भाकर. वा. ठेचा मस्त तो काय, कारण जळगाव जिल्ह्यामध्ये राहत असल्यामुळे थोडा समजू शकतो तो आहे. किंवा वांग्याचं भरीत तिखट असतंच. वा. गोड म्हणजे पुरणपोळी. आंबट मध्ये असं काही विशेष मी हे केलं नाहीये, पण हे 2 तर गोष्टी नक्कीच आहेत. आंबट आत्ताच सांगता येणार नाही, पण पुरणपोळी आणि झुणका भाकर. दही. बरोबर. आंबवले दही भात म्हणा किंवा अशा काही गोष्टी खायला जास्त आवडतात. ग्रेट. 9वा प्रश्न सर, व्यावसायिक दृष्ट्या अपग्रेड राहण्यासाठी दीपक सर काय करतात? सतत अभ्यास आणि अभ्यास. सतत अपडेट करणं गरजेचं आहे. करेक्ट. आणि अपडेट नाही केलं तर आउटडेट. आणि शेवटचा प्रश्न, वास्तुशास्त्रानुसार वास्तू नसल्यास कोणता एक धोका तिथं राहणाऱ्या व्यक्तीला सर्वात जास्त संभवतो? वास्तुशास्त्रानुसार वास्तू नसल्यामध्ये धोका कोणता एक धोका? एक धोका आता डिपेंड करतो वास्तू दोष कसे आहेत त्याच्यावरती तो धोका कळतो. बरोबर. पण जनरली हेल्थ प्रॉब्लेम हा एक मेजर येऊ शकतो. बर. जर चुकीच्या दिशेमध्ये किंवा आग्नेय दिशा, जनरली काय होतं की बरेचदा बघतो आम्ही आग्नेय दिशेला किचन नाहीये, आग्नेय दिशेला मोठा दोष आला, ईशान्येमध्ये काही टॉयलेट्स वगैरे आले तर कुठेतरी हेल्थ प्रॉब्लेम्सला आमंत्रण देऊ शकतो. आणि एक विषय आपला थोडासा राहिला तो जिओपॅथिक स्ट्रेस या विषयावरती. बरोबर. कारण जनरली आजच्या डेटला गेल्या 7-8 वर्षांपासून इंडियामध्ये हा जिओपॅथिक स्ट्रेस आलेला आहे. बरोबर. जिओपॅथिक स्ट्रेस हा ऑलमोस्ट 10 पैकी कमीत कमी 7 घरांमध्ये भेटतो. कारण जिओपॅथिक स्ट्रेस म्हणजे काय, तो जमिनीखालून येणारा जो काही पाण्याचा प्रवाह आहे त्या प्रवाह वाहत असताना जे घर्षण होतं
ओके, फ्रिक्शन क्रिएट होतं आणि फ्रिक्शनामुळे स्टॅटिक इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट होते. ती एनर्जी वरपर्यंत येते. त्याला आपण म्हणतो अर्थ एनर्जी म्हणा, अर्थ रेडिएशन म्हणा, जिओपॅथिक स्ट्रेस म्हणा. आणि चुकून त्या व्यक्तीचा जो बेड किंवा झोपणं किंवा बसणं त्या एरियामध्ये जर आलं तर फ्युचरमध्ये त्याला कुठेतरी हेल्थ कंप्लेंट्सला सामोरं जावं लागू शकतं. म्हणजे हेल्थशी रिलेटेड इश्यूज खूप जास्त येऊ शकतात. हेल्थचे रिलेटेड जास्त येऊ शकतात. ग्रेट, फॅन्टास्टिक सर. या प्रकारामध्ये 10 प्रश्न संपले. तुम्ही अप्रतिम उत्तर दिली. आजची मुलाखत खोलवलीत, रंगवलीत आणि तुमच्यावर गप्पा मारायला खूप मजा आली. आज तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला थँक्यू, तुमच्या टीमला थँक्यू आज मला इथे बोलवल्याबद्दल आणि तुम्ही वेळ काढून हा एवढा फॉर्मॅलिटीज दिल्याबद्दल नक्कीच थँक्स. थँक्यू सो मच. मित्रांनो, ही होती गप्पांची मैफल दीपक जोशी यांच्याबरोबर, प्रसिद्ध वास्तुशास्त्रकार आणि कल्याण चॅप्टर टीम मेंबर. आजची मुलाखत आज आपण इथं थांबवतोय. पुढल्या भागात एका नवीन मेंबरला घेऊन भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार. धन्यवाद.